पुण्यातील मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट। आरोपपत्रानंतर खारगे समितीच्या अहवालातही पार्थ पवारांचं नाव नाही। शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील प्रकरणात दोषी। शरद पवारांचा संपूर्ण पवार कुटुंब अजित पवारांच्या सहयोग निवासाने। सुनेत्रा पवारांसोबत शरद पवारांची अर्धा तास चर्चा। दोन्ही पक्षाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार मंगळवारी स्वीकारणार। पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार। ठाकरेंची शिवसेना मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याची शक्यता। आज मातोश्रीवर निर्णय होणार असल्याची सूत्रांची माहिती। निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी ठाकरे उमेदवार देण्याच्या तयारीत। राज ठाकरेंच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता मनसेची बैठक। या बैठकीला मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आणि इतर मुंबईतील उपाध्यक्ष उपस्थित राहणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील टँकर दुर्घटनेचा अहवाल मागवला। भविष्यात अशा घटना घडल्यास कशी सज्जता असावी याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील वाहतूक 32 तासांनंतर सुरळीत। रात्री 1:30च्या सुमारास उलटलेला टँकर बाजूला करण्यात यश। रात्री 1:40 पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहनं मार्गस्थ। चंद्रपुरात वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांची विभागीय आयुक्तांविरोधात नागपूर खंडपीठात याचिका। 19 फेब्रुवारीला सुनावणी होणार। गट नोंदणीबाबत काही त्रुटी दाखवत पूर्तता करण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले। जिल्हा परिषदेच्या प्रचार तोफा आज थंडावणार। पुण्यात अजितदादांच्या निधनानंतर शांततेत प्रचार। 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 तारखेला मतमोजणी। नाशिकच्या कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणदान मिळणार। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय। नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी हा निर्णय। इंडिया अंडर-19 संघ सलग 6व्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये। सेमीफायनलमध्ये भारताकडून अफगाणिस्तानचा 6 विकेट्सने पराभव। फायनलमध्ये भारतासमोर इंग्लंडचं आव्हान।